चला तर आपण आज जाणार आहे मोबाईल घ्यायला. कारण दोघी महान लोक आज मोबाईल घेतात का फक्त बघतात ते बघू आज. एक पुढचा जो आहे तो आयफोन लवर आहे. आयफोन आहे त्याच्याकडे, तो पण कुठला वाला नाही A1. आता तो अँड्रॉइड वर येऊन गेलाय. थोडे पैशांची कमतरता आहे म्हणून गरीबी देखी ना हमने ये माइक बहुत गरीबी देखी है हमने, इसलिए माझ्या तोंडाच्या वर दाखव रे. एक टाइम होता तेव्हा हा पुढचा जो आहे ना एक नंबर सांगायचा तो मी कधीच अँड्रॉइड वापरणार नाही, कधीच अँड्रॉइड वापरणार नाही. टाइम सगळ्यांना सांगतो. तेव्हा 18,000चा घेतला होता तो 11. आम्ही सांगत होतो की नको घेऊ. पण आता 1 लाखाचा घ्या जातोय म्हणे. 1 रुपयाने की झाला 1 लाख 1700 रुपयाची बॅटरी टाकायला बी पैसे नाही म्हणे ना. 1 लाख रुपयाचा मोबाईल घेणार आहे. बुकट्या लुच्च्या शैलू या आणि तो 1 नंबरचा तो कृष्ण आहे पुढे बसलेला आहे आपला ड्रायव्हर. तो आता इंग्लिश मध्ये त्याचं इंट्रोडक्शन देणार आहे थोडं. माय सेल्फ कार्तिक पाटील, आय एम फ्रॉम नगाव आणि माय नेम इज कार्तिक पाटील. व्हॉट इज पण कुठं जातोय ते पूर्ण तो सांगेल, ते बी इंग्लिश मध्ये सांगेल. आता मी चाललोय आता धुळ्याला फोन बघण्यासाठी. एकाला विकायचा पण आहे एकाला घ्यायचा पण आहे असा विषय आहे. आता आम्ही तुम्हाला लवकर तिथं पोहोचून सांगतो फोन कसा जातो काय जातो कसा घेतो आम्ही. चालेल मग मंडळी, भेटू आपण लवकरच. आणि एकाला विकायचा आहे आणि एकाला घ्यायचा आहे म्हणजे याचा अर्थ काय समजलं नाही. म्हणजे माणसं विकायला चालला का मोबाईल विकायला चालला. आणि हा बघा एक स्नॅप काय काय ना पण स्नॅप. तुम्हाला मी त्याची चॅटिंग वगैरे दाखवलो आता फक्त चॅटिंगच बघा, त्याची सेटिंग नका बघा. चॅटिंग जर तुम्हाला दिसत नसेल आपण झूम करून पण दिसणार नाही. आपण आता धुळ्यात पोहोचून गेलेलो आहे. भाऊ कधी होतो कर गाडी बंद करून टाकली भावाने, गाडी बंद करून टाकली चालू होऊन गेली फायनली. गाडी चालू करून टाकली नाही अशी काय करून. हा इतका पुढे घुसतोय त्या ड्रायव्हरचा का पप्पी घेऊन गेल काय माहिती तो आता, असं वाटतंय मला. पेट्रोल जातोय आपण. ते पण जुगाड करून पेट्रोल टाकणार आहे. 1 जण 25चं टाकणार आहे आणि 1 जण 25चं टाकणार आहे. लाजपत वाटत नाही थोडी. शैलूच्या अकाउंट मध्ये फक्त 23 रुपये होते. टाकले म्हणे, दोघींनी टाकले म्हणे. आता दोघींनी टाकले पण त्याने पहिले दिले ना. आता कुठं दिले ना सगळे. टाकले का तेव्हा हा व्हिडिओ संपतो तोपर्यंत टाकून दिला तर सांगेल की हे टाकलेले म्हणजे पेट्रोल येते पण टाकलेलं आहे असं. गर्दीमध्ये शूट करायला जीव आवडतो पण आज फायनली करूनच घेतोय. बघू आता पब्लिकला काय पडलेलं नाही, कोण काय काय करे ना. पब्लिक फक्त लढाई बघायला येते आणि लढाई आवरायला पण येत नाही. भावाचा स्टँड पण निघून गेलाय. आता स्टँड काढून घेऊ. स्टँड काढायचं सांगू आता. शुभम सांगेल आता स्टँड काढायचं. भाऊ स्टँड काढून घे. भावाने फायनली स्टँड पण काढून घेतला. आता म्हणजे पुढे निघून गेलो तो. आता गाडी पाकवतोय अजून. डायरेक्ट गाडी युटर्न घेऊन घेतलेली आता. हा ओके मध्ये शूट करायला भेटतो का नाही भेटतो करायला भेटला तर करून घेईल. पानपुरी वाल्याजवळ उभी करून दिली होती त्याला. असं वाटलं होतं की पानपुरीच खाऊ घालणार आहे पण तसं काय होणार नाही म्हणून गाडी इकडे मागे फिरवायला लावली त्याला. आता फायनली इकडे लावायला लावली त्याला. लागलोय आता पण इथं काही जजमेंट बसला नाही आपला. म्हणजे हाय लेवल आहे डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट शुभम भाऊचा मोबाईल फक्त 3000 मध्ये सांगितला. 3-3.5 मध्ये. सोपं काम नाहीये. आता आपण दुसऱ्या दुकानावर निघतोय कारण इथं आपल्या काय जजमेंट नुसार काय मोबाईल भेटला नाही. फायनली आपण बापूजींच्या पुतळ्याजवळ येतोय आता. देशाची आन बान शान. आणि माझा अल्ट्रा मोबाईल राहिला असं ना तुम्हाला तिकडे दाखवलं असं मी की महादेव यांची मूर्ती तिकडं. 5 कणकीकडे इथं गाडी चालवणं म्हणजे सोपं काम नाहीये सगळं. गाडी पण पास होत नाही लवकर. आपण फायनली 12 पत्तर आलेलो आहे. इथं बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती आहे खतरनाक वाली. आणि इकडे मस्त काम चालू आहे कंस्ट्रक्शनचं. अजून पूर्ण झालेलं नाहीये. जेव्हा पूर्ण जाईल ना तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. ते पछी झालेली इथं कारण ते दुकान तिथं आलं होते बंद आहे. तर नाकडोचा झाला इथं तर दुकानच बंद आहे. स्कॅम झाला आमच्यासोबत. फोन लावतोय येतात का नाही येतात बघू आता. दुपारला यायला पाहतो आम्ही कारण दुपारी चालू होता. अर्ध्या घंट्यामध्ये येणार असं सांगितलंय त्यांनी. फोन लावला होता. बरं झालं उघडतंय नाही तर इतकं दूर येण्याची
आपण इतके दूरून आलो आणि मोबाईल बघायला भेटले नसे तर खूप मनाला एकदम खराब वाटलं असं. आणि भाऊ डायरेक्ट रडायला लागून गेला दुकान बनवतो म्हणून. हे बघा हे फरक आहे, याने मस्त फेकून दिलं आणि आज सांगतो चल गाडीमध्ये ठेव मध्ये. पुसून दिलं तर पुसून दिलं, अजून रुबाब करतो याच्यावर. हा आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. आपले नख दाखवता 2 मिनिटं. आणि बाबाचे नख बघा तुम्ही, डायरेक्ट काउंट पूर्ण डायरेक्ट सुपडा शॉर्ट करून टाकलाय त्यांनी. मला पण आमचे मोबाईल विकायचे होते. भाऊचा मोबाईल 3,000 सांगितलं, शुभमचा मोबाईल, आणि माझा 4,000 सांगितला. विकायचा आहे. कितीला देणार आहे भाऊ तू? 50,000 लायचं भाऊ आपण 14 प्रो मॅक्स भाऊ 512 GB. हा फोटो मध्ये तो म्हटलं काय याच्या हातात येतो. अरे वा हा हा. मला वाटलं असं की म्हटलं याचा 11च इतका मागा देतोय का काय. हे दोघी तर असं वाटतंय की आलेले आहेत मोबाईल घ्यायला, मस्त फॉर्म मध्ये आलेले. सांगतोय मी याचा आयफोन 11 मला देऊन दे म्हटलं 4,000 मध्ये. नाही ना भाऊ, नाही प्राईस 6,500. 6,500 सांगतोय तो. मी त्याला सांगतोय मला 5,000 मध्ये देऊन टाक म्हणलं. 1,700 रुपयाची बॅटरी हा बोललं म्हणजे विषय बिघडायला साडा. आउट ऑफ स्टॉक येतो. नॅचरल ब्युटी बघा, नॅचरल ब्युटी दाखवू राहिला. तर खतरनाक काम आहे त्याचं. एकदम बारीक आहे माहिती का. बारीक आहे म्हणजे माझं ते Vlog बनवायला. पुढचा जो कॅमेरा आहे त्याचा म्हणजे मागचा जे एरिया आहे तो जास्त कव्हर करतो तो मोबाईल. आणि माझा जो आहे ना माझं फक्त तोंड दाखवतो. माझा मोबाईल जो आहे फक्त तोंड दाखवतो, पण त्याचा मोबाईल म्हणजे पूर्ण हे दाखवेल मस्त वगैरे. पण ते पब्लिक तुम्ही कोण असेल घेणार आणि अर्धा नंतर बघू आपण की दुकानावर काय होतं काय नाही. म्हणजे तिथं चांगला म्हणजे माझ्या बजेट मधला असला तर माझा जमा करून दिला आणि दुसरा घेऊन गेलो. पण त्याच्यामध्ये जो कॅमेरा चांगला राहील तर घेईल मी, कारण ते मागचा एरिया तो जास्त करणार. पण पडण्याचं असं वाटतंय की रात्र होऊन जाईल, 7-8 वाजतील असं वाटतं. बंदूक हा आता बंदूक नाही, जर दिमाग उडवतोय. नाही उडवतोय आता दिमाग तर इथं उडवतोय, पण तिथं नाही उडवायला पाहिजे, त्याने इथं उडवायला पाहिजे. चुकीचं बोललो मी, तर दिमाग फक्त इथंही. 6:45 वाजून गेले पण अजून काही दुकान उघडलेलं नाही इथं. आम्ही त्या पहिल्या दुकानावर गेलो होतो, तिथं कृष्णाला ना त्याचा मित्राचा 14 प्रो मॅक्स विकायचा होता. पण विषय असा झाला की त्याचा जो 14 प्रो मॅक्स होता ना तो त्याच्याकडे इथं नव्हता, कारण तो पुण्याला आहे. त्याचा मित्र त्याच्याजवळ होता. मग त्या दुकानदार म्हणे तो मोबाईल जेव्हा इथं राहील ना तेव्हा आम्ही त्याची किंमत सांगू म्हणे. त्याच्या घरात तिथं पण आमचा एक लॉस झाला की म्हणजे विचारलं पण आम्ही, पण त्याची किंमत काही कळाली नाही. मग ते 14 प्रो मॅक्स आता दुसऱ्या दुकानात आलोय, तिथं तो काय म्हणतो काय किंमत आहे. ते दुकानदार तिकडे गेलो, त्याची पण काही चुकी नाही. तो म्हणे आता घ्यावा लागेल म्हणे पहिले मोबाईल, मग त्याची कंडिशन बघावी लागेल म्हणे, मग तरच आम्ही सांगू म्हणे किती मध्ये घेऊ. मोबाईल दाखव रे इकडं. तो 14 प्रो मॅक्स कुठला होता दाखवतो इकडं. काय दाखवू? 14 प्रो मॅक्स फोटो आहे आपल्याकडे. याच्याकडे फोटो आहे, त्याच्या फोटो आहे. कारण त्याला 14 विकून कुठला घ्यायचा आहे? 24 घ्यायचा आपल्याला. हा त्याला S24 अल्ट्रा घ्यायचा आहे 14 विकून. पूर्ण दुसरे फोटो पण दाखवतो अजून. बघा 512 GB. दुसरं त्यांनी किंमत काय सांगितली नाही. मग आता हे दुकानावर बघू आपण काय सांगतो काय नाही. आणि आम्ही तिघं म्हणजे मोबाईल बघण्यासाठी पण आलोय. आमचा पण विकला गेला असता म्हणजे चांगली किंमत भेटली तर आम्ही पण आमचा मोबाईल फुकून देणार आहे आणि दुसरा घेऊन घेणार आहे सध्याला. आणि एक पिक्सल 6 बघितलाय आम्ही, तो 11,500 मध्ये भेटणार आहे. तो पण बघू की जर आमच्या बजेटमध्ये राहिला, चांगली कंडिशन राहिली तर बघू. शैलेश भाऊ पण घेणार आहेत आता, आणि हा भाऊ तर घेणारच आहे. पैसे नाहीये पण घेणारच तरी. पैसे नाहीये, पैसे नाही झाले चाललं पण घ्यायचं फाटले. गाणं म्हणतोय आता भाऊ, थोडं गाणं म्हणतोय. हो तेरे लिए मंदिर जाऊ, तेरे लिए मंदिर जाऊ गाणं म्हणत होता तो. त्यात मी मोबाईल म्हणजे कॅमेरा ऑन करून गेला तर त्याने गाणं म्हटलं पण बंद करून घेतलं डायरेक्ट. म्हणजे ख्वाप आहे कॅमेराचा, ख्वाप. समजतायत का तुम्ही? मला एक कॉमेडी दाखवतो आम्ही तुम्हाला. म्हणजे आज आयफोन लवर आहे ना, आयफोन लवर हे नाही 7 मध्ये म्हणजे चार्जिंग करण्यासाठी केबल पण आणतो तो. तुम्हाला दाखवतो मी. कृष्णा केबल दाखवतो तुझी. काय केबल बघा. म्हणजे कुठं का आहे ना, म्हणजे केबल आणि चार्जर सोबत आयफोन वाले सोबत मध्ये चार्जर पण घेऊन फिरतात आज. म्हणजे किती खतरनाक आहे. आणि आम्ही बघा अँड्रॉइड वाले टेन्शनच नाही. माझ्या मोबाईल मध्ये आता 71% पॉवर बँक घ्यायची पैसे नाही सध्याला म्हणून मी 71% चार्जिंग आहे माझ्या मोबाईल मध्ये. आणि त्याच्या मोबाईल मध्ये किती आहे रे? 49 आहे. आता घरी जाता आपण बघू की किती होती त्याची मोबाईलची. आणि भाऊ तर डायरेक्ट रील मध्ये जेव्हाच आलाय ना, गाडीवर बसलेला आहे, गाडीवर बसलेला आहे तेव्हापासून मोबाईल बघतोय. त्याच्या मोबाईल चार्जिंग बघू आपण किती आहे रे भाऊ तुझ्या. कॉपीराईट क्लेम लागून येईल, ते गाणं बंद कर.
आता किती चार्जिंग आहे पण 59 ओ 59 म्हणजे चार्जिंगच्या बाबतीमध्ये मी जिंकून गेलो. सगळ्यात मोठी कॉमेडी आता इथं चालू आहे की पेट्रोलचे पैसे टाक म्हणे. आता शैलेशचा अकाउंट बघू आपण. 23 पॉईंट घेतला त्या पुरा टाकला 23 पॉईंट मग त्याच्या अकाउंट मध्ये फक्त 23 रुपये त्याला सेंड करतोय. म्हणजे किती खतरनाक काम आहे. 23 रुपये येण्याची खुशी बघा. 23 रुपये टाकले पण खुशी इतका होता की म्हणजे डायरेक्ट 23 लाख रुपये भेटले. लागते ना 2 प्लेट. हा पानपुरी खाऊ घालणारे वाटतं. भारी काम आहे माझ. मेरे रंग में रंगने वाली असं गाणं म्हणतोय. मनात गाणं म्हणतोय तो. कोणाची तरी वाट बघतोय तो. 1972 कोणाची पण तोच सांगेल आता. काय भाऊ कोणाची वाट बघतोय तू मोबाईल ओ बा काय बात बोलला डायरेक्ट. हा बघा तुझा चोर सारखा बघतोय दुकानाकडे. आज मोबाईल घ्यायला आलोय ना तर मोबाईल बद्दल एक किस्सा सांगतो तुम्हाला. छोटे होते तेव्हा असं स्वप्न बघितलं होतं की आपण दोघी म्हणून मोबाईल घेऊ मस्त त्याच्यामध्ये गेम खेळू. खतरनाक म्हणजे याचा पप्पांच्याकडे मोबाईल मॅक्रोमॅक्सचा त्याच्यामध्ये आम्ही तो हिल गेमिंग रेस गेम खेळायचो. इतकी मजा आली. मस्त दिवसभर बसायचो मस्त गेम खेळायचो. आणि तेव्हा कृष्णा नसायचा. अरे चड्डीत होता काहीच. चड्डीत नव्हता काहीच. तो पुण्याला होता तेव्हा. तो पुणेरी पलटण होता तो. आणि आम्ही तर तेव्हा एक स्वप्न बघितलं होतं की मस्त पैसे जमा करू म्हटलं आणि मस्त मोबाईल घेऊ आणि त्याच्यामध्ये मस्त गेम खेळत राहू. पण ते एवढं स्वतःचे मोबाईल झाले पण ते दिवसच वेगळे होते बघा. मालक लगेच गाडी बंद कर म्हणे. तो मी चार आईकडे सांगतोय पाणीपुरी काय घेऊन चाललो असं. आणि बघा लगेच सांगतोय की गाडी बंद कर म्हणे. का पाय जाऊ आम्ही आता. पण त्याला पण माहिती की हा पाणीपुरी खाऊ घालणार नाही असं. डेंजर माणूस आहे. आणि आमची याच्यावर ना पुण्यामधली एक बेड 100 रुपये बेड याच्यावर उधार आहे अजून पण. बेड मिसळ याच्यावर उधार आहे अजूनपर्यंत. तर पुण्याला आम्ही जात होतो. पुण्याला चला ना. काय पुण्याला 100 रुपयाची बेड खाण्यासाठी 400 रुपये बाळ खर्च करून जाऊ आम्ही. काय लॉजिक आहे का. आता पुण्याला गेले तेव्हा युज झाला ना तेव्हा खाऊ घातली असती. काय खाऊ घातली सीन काय नाही. हा बघा याला इतक्या वेळेस सांगितलंय की मोबाईल ठेव थोडासा. काय एक कॉमेडी झाली तर मी त्याला शुभमला हॉटस्पॉट सोडून दिलंय. पण आम्ही इकडे येऊन लागलो. बसलेला एकटा आहे. मला समजेल तर नेट पण बनवून गेलं असेल. दुकान उघडणार नाही तर डायरेक्ट डोकं फिरून जाईल आता. हा बघा. आणि हा बघा याला सांगतोय मी बंद करायला. iPhone 27 घेण्याचा प्लॅन चालू आहे आता. 27 विषय झालेला पाहून डायरेक्ट बोली दिलेली. ज्यांनी 27 निघाला डायरेक्ट ऑन कॅश लगेच पहिला मोबाईल भाऊ घेणार. ऑन कॅश रडू नको अजून टाइम आहे. 27 आतापासून टेन्शन घेतोय तो 27 घ्यायचंय. आणि आयफोन जर 27 सिरीज चालू करून दिली तर मग काय होईल. मग विषयच नाही पडला त्याच्या फोन घ्यायचा आहे. मोय होऊन जाईल पैसे लागणार जीवानी लागणार. चला पाहिजे दुकान उघडतंय आता. फायनली आपण त्या दुकानावर पण येऊन लागलो तर प्राइस एक नंबर होते. आम्हाला तो 6 मोबाईल होता 11,500 भेटला. तो सॉल्व केला होता म्हणून आम्ही घेतला. आणि बाकीचे मोबाईल तर मग खतरनाक होते. 30,000 पर्यंत अल्ट्रा होता 22. ते पण आपला बजेट नव्हता तरी पण त्याच्याकरता आज मोबाईल राहू दिला. आणि तिकडे तो माझा मोबाईल 4,500 म्हणत होता. इकडे 5500 म्हणत होते. आणि शैलेशचा मोबाईल तर इकडे 6,000 म्हणत होते. म्हणजे किंमत वाढली इकडे. आणि पाहू कृष्णाचा मोबाईल तर डायरेक्ट 6,500 नाही 7,000 म्हणत होते. आठवून गेले आता निघतोय आम्ही घरी. सगळे काम तर राहूनच गेले कारण कोणी मोबाईल घेतला आणि सगळं विचारायचं काम झालं आज. आणि आम्हाला जो घ्यायचा तो काही घेतला नाही. म्हणजे अवताप चालू केला होता तो. एकविरा गेट आता बनलेला आहे नवीनच आता. ब्लॉग इथं करू.